नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर येणारी पोलीस भरती आणि कंबाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पुन्हा एकदा ही करंट अफेअरची सिरीज नव्याने सुरू करत आहे। चला तर आपण प्रश्न बघूया। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, 1 मेला कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर बघा, 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली होती, म्हणून हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। मात्र परीक्षेमध्ये एक नेहमी प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र दिनासोबतच कोणता दिवस हा 1 मेला साजरा केला जातो? तर बघा, जागतिक कामगार दिवस हा 1 मे रोजी साजरा केला जातो। मग का बरं हा दिवस साजरा केला जातो? कारण इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक कामगार संघटना जी आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, याची स्थापना 1 मे 1919 मध्ये करण्यात आलेली होती आणि मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी। आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे, या संस्थेला शांततेचा नोबेल मिळालेला आहे 1969 मध्ये। तर 2023चा शांततेचा नोबेल नर्गिस मोहम्मदी, ज्या की इराणचे आहे, यांना देण्यात आलेला आहे, लक्षात असू द्या। 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या मुलांच्या वडिलांच्या मागे आईचे नाव लिहिणे आता काय आहे, बंधनकारक करण्यात आलेलं आहे। सो तारीख लक्षात ठेवायची आपल्याला, 1 मे 2024। त्यानंतर देशातील पहिले संविधान उद्यान कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारलेलं होतं आणि ते स्वतःप्रत अर्पण सुद्धा केलेलं होतं। तर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची, लक्षात घ्या, संविधानाची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न आहे, शांघाय कॉर्पोरेशनची बघा जे परिषद आहे, संरक्षण मंत्र्यांची बैठक 2024 हे असताना, कझाकिस्तानची राजधानी असताना या ठिकाणी पार पडलेली आहे। तर शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना केव्हा झाली मग? तर बघा, 15 जून 2001 रोजी ही स्थापना झालेली आहे। आणि मुख्यालय कुठे आहे शांघाय कॉर्पोरेशनचं? तर ते आहे बीजिंग, चीन या ठिकाणी। आणि संरक्षण सचिव आहे आपले गिरीधर अरमाने। ठीक आहे, लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन करा। त्यानंतर नौदलाचे 26वे नौदल प्रमुख म्हणून ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांची निवड करण्यात आलेली आहे, लक्षात असू द्या। ओके, नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कुठं आहे? तर हे आहे उत्तराखंडमध्ये। मोस्ट एमपी करा येणाऱ्या पोलीस भरतीच्या एक्झाम करता। थॉमस कप आणि उबेर कप हे दोन्ही कप बॅडमिंटन या खेळासंबंधित आहे, मात्र थॉमस कप हा पुरुष बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे, तर उबेर हा कप महिला बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे। दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा। आपल्या भारतातील PV सिंधू ह्या प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे आणि त्यांना अलीकडेच तंबाखू विरोधी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्यांची। ओके, त्यानंतर T20 वर्ल्ड कपचा ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून भारतातील कोणत्या प्लेयरला निवडण्यात आलेले आहे? तर ते आहे युवराज सिंग। आणि उसेन बोल्ट जमैका, त्यानंतर क्रिस गेल वेस्ट इंडिज, शाहिद आफ्रिदी पाकिस्तान, अशा प्लेयरची सुद्धा ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, लक्षात घ्या। मग T20 वर्ल्ड कपचं आयोजन कुठं होतं आहे मित्रांनो? 2024 मध्ये सुरू झालेलं आहे, तर अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये। आणि एकूण संघ किती आहे? तर ते आहे 20 संघ। ओके, सो 24चा वर्ल्ड कप आहे, लक्षात असू द्या। इथं महिला करा, महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशात होणार आहे? तर तो होणार आहे बांगलादेशला। ऑलिम्पिक 2024 लक्षात घ्या, पॅरिस फ्रान्स या ठिकाणी होणार आहे। त्याचप्रमाणे फिफा फुटबॉल 2026 जर विचारला तुम्हाला कोणत्या 3 देशामध्ये होणार आहे, तर लक्षात असू द्या, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशामध्ये तो होणार आहे। त्यानंतर दुस्ती नावाचा युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान होतो? तर भारत व उझबेकिस्तान या 2 देशादरम्यान दुस्ती युद्ध सराव पार पडत असतो। आता अलीकडेच न्यूज आपल्या इथं बघा, अलीकडेच आपल्या इथं इलेक्शन पार पडलेलं आहे, तर त्यामध्ये VVPAT हे होतं। तर VVPATचा फुल फॉर्म काय होते बघा, वोटर व्हेरिफेबल पेपर ऑडिट टेल मशीन। ओके, सो नोकसेन विधानसभा या मतदारसंघात हे पहिल्यांदा वापरण्यात आलेलं होतं, लक्षात असू द्या। ओके, विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आलं होतं नागालँड या ठिकाणी। त्यानंतर बघा, गोल्डमन पुरस्कार 2024 पर्यावरण क्षेत्रातला अवॉर्ड हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर आलोक शुक्ला यांना देण्यात आलेला आहे। ते छत्तीसगड राज्याशी संबंधित आहे। पहिली महासागर दशक परिषद 2024 बार्सिलोना स्पेन या ठिकाणी पार पडलेली आहे। आणि लक्षात असू द्या, युनेस्कोची स्थापना ही 1946 मध्ये झाली होती आणि मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स। ठीक आहे, सो युनेस्को इथं लक्षात ठेवा। त्यानंतर चर्चेतील खेळाडू डी गुकेश कोणत्या खेळासंबंधित आहे? तर ते प्रसिद्ध बुद्धिबळपटू आहे आणि राज्य आहे त्यांचं तामिळनाडू। त्यानंतर जागतिक बौद्धिक संपदा दिवस कधी साजरा केला जातो? तर हा 26 एप्रिलला साजरा केला जातो आणि यामध्ये प्रथम क्रमांक तामिळनाडू या राज्याने पटकावलेला आहे। त्याचप्रमाणे लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे। कुस्ती खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी
नरसिंह यादव यांची निवड करण्यात आलेली आहे. ते महाराष्ट्र केसरी सुद्धा राहिलेले आहे. सो नरसिंह यादव मोस्ट टाइम करा कुस्ती खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लॉरिओ पुरस्कार 2024 नोवाक जोकोविच जे की प्रसिद्ध टेनिसपटू आहे सर्बियाचे यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचे महत्त्वाचे प्रश्न बघा. जागतिक वृक्षनगरी 2023 म्हणून मुंबईची निवड करण्यात आलेली आहे सलग तिसऱ्यांदा 21, 22 आणि 23 साठी. सो हा पण पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा. जागतिक पुस्तक दिवस हा 23 एप्रिलला असतो आणि सुरुवात कधी झाली होती बघा 23 एप्रिल 1995 पासून. मोस्ट टाइम करा जागतिक पुस्तक दिवस, ठीक आहे, 23 एप्रिल. 22 एप्रिलला वसुंधरा दिवस असतो आणि 24 एप्रिलला पंचायत राज दिवस असतो. यावर म्हणजे मागच्या वेळेस आयोगाने पंचायत राजवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग 73वी घटना दुरुस्ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, 74वी घटना दुरुस्ती आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ओके. आणि अंमलबजावणी केव्हा झाली? 24 एप्रिल 1993 मध्ये. लक्षात असू द्या 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी झाली तर 74व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी ही 1 जून 1993 मध्ये झालेली होती. 73व्या घटना दुरुस्तीने 11वे परिशिष्ट आणि भाग 9 समाविष्ट करण्यात आले तर 74व्या घटना दुरुस्तीने लक्षात घ्या 12वे परिशिष्ट आणि भाग 9A नगरपालिका समाविष्ट करण्यात आलेला होता. आणि आजचे महत्त्वाचे प्रश्न बघा. 8 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? पाठ करून ठेवा हा प्रश्न. रेड क्रॉस दिवस साजरा केला जातो कारण रेड क्रॉस संघटनेची स्थापना बघा मित्रांनो, रेड क्रॉस संघटनेची स्थापना केव्हा झाली? 8 मे 1863 मध्ये रेड क्रॉस संघटनेची स्थापना करण्यात आली होती. हे खोडून टाका. ओके. सो 8 मे 1863 मध्ये आणि मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. तर बघा मित्रांनो, या पद्धतीनं आपण हे करंट अफेअरचं लेक्चर कव्हर केलेलं आहे. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.